नमस्कार, मी सुनंदा कांबळे खाद्य संस्कृतीमध्ये आपले स्वागत करत आहे। मी आज तुम्हाला दाखवणार आहे झटपट मटार पुलाव। यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी भिजवलेला तांदूळ, 1 वाटी मटार, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर, गरम मसाला, धना पावडर, हिंग, खडा मसाला त्याच्यामध्ये आपण सगळे मिक्स घेतला आहे, लवंग, मिरी, इलायची, आलं लसूण पेस्ट, थोडंसं तूप, तमालपत्र आणि गार्निशिंग साठी काजू। आपण हा पुलाव कुकर मध्ये करणार आहोत। त्यासाठी लागते आपल्याला 1 चमचा तूप। त्याच्यामध्ये आपण गार्निशिंग साठी लागणारे काजू तळून घेऊया। काजू आपण आता लाल झाले की काढून घेऊ। आपण याच्यात टाकणार आहोत आलं लसणाची पेस्ट। आलं लसणाच्या पेस्ट नंतर आपण टाकणार आहोत खडा मसाला। खडा मसाला नंतर टाकणार आहोत आपण गरम मसाला। गरम मसाल्यानंतर आपण वाटाणा टाकून जरा परतून घेणार आहोत। त्याच्यानंतर तांदूळ टाकणार। तांदूळ परतून घेऊया। तांदूळ परतून झाले की मग धना पावडर टाकूया, थोडासा हिंग, 1 चिमूटभर हिंग टाकूया, तमालपत्र, चवीपुरतं मीठ, आपण हे चांगलं परतून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, म्हणून यासाठी 2 वाटी आपण पाणी टाकणार आहोत। याच्यासाठी आपण 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे। एक 10 मिनिटं आपण कुकरच्या 2 शिट्ट्या घेऊन शिजवून घेऊया। त्यासाठी आपण कुकरला झाकण लावून कुकर शिजवून घेऊया। आता आपला 2 शिट्टी नंतर मटार राईस तयार आहे। आता आपण तो प्लेट मध्ये सर्व करूया। आता आपला मटार राईस रेडी आहे, तर आपण आता तो प्लेट मध्ये सर्व करूया। आता आपला हा राईस सर्व केलेला आहे। मटार पुलाव तयार आहे। तर तुम्ही याची रेसिपी पाहिलीच आहे, तर तुम्ही करून पहा आणि मला कमेंट्स पाठवा। आणि प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।